नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, उत्कर्ष इन्स्टिट्यूट मध्ये आपलं स्वागत आहे। बघा, तुमची जी आगामी तलाठी भरतीची जी परीक्षा आहे ती एमपीएससी च्या गट क च्या परीक्षेमध्ये घेतली जाणार आहे। म्हणजे जे अगोदर टीसीएस नी घेतली होती त्यामध्ये वन डे एग्जाम होती, म्हणजे एकाच पेपर मध्ये तुमचं सिलेक्शन होतं। पण आता इथं तुम्हाला प्री प्लस मेन्स असे दोन टप्पे पार करून जावं लागणार आहे जर तुम्हाला सिलेक्शन पाहिजे। संधी खूप चांगली आहे, जवळजवळ 1600 जागा आहेत। जागा वाढल्यात, म्हणजे आता जाहिरातीमध्ये जरी 1500 प्लस आले असतील तरी आरटीआय मध्ये खुलासा झाला की 157 जागांचं नवीन मागणीपत्र आयोगाला तलाठ्यांचं गेलं आहे। त्यामुळे संधी खूप चांगली आहे आणि पारदर्शक परीक्षा आहे, त्यामुळे जो प्रामाणिकपणे अभ्यास करणार आहे त्याला नक्कीच फायदा होणार आहे। तर मी तुमच्यासाठी हे स्ट्रॅटेजी व्हिडिओ बनवतो आहे। तुम्हाला जर ग्रुप सी ची परिपूर्ण तयारी करायची असेल तर तुमचा अप्रोच काय असला पाहिजे, तुमचे पुस्तकं कोणते असले पाहिजे आणि तुम्ही कशा प्रकारे तयारी केली पाहिजे जेणेकरून तुम्हाला जो एक टप्पा आहे प्रीचा तो पार करता येईल। मेन्सच्या वेळेस मी याचा सेपरेट व्हिडिओ बनवल। आता मी प्री जी 2025 मध्ये एमपीएससी ची ग्रुप सी ची झाली होती त्यामध्ये मला 67 मार्क होते। मी जरी शिकवत असलो तरी मी पण अभ्यास करत असतो। तर तुम्हाला नेमकी प्री पास होण्यासाठी काय करता येईल हे सांगण्यासाठी मी उभा आहे। बघा, हे माझं जे रिझल्ट आहे एमपीएससी चा जो आता म्हणजे माझा स्कोर कार्ड प्रीचं, तर बघा मला 67 मार्क होते। निगेटिव्ह मार्किंग असून सुद्धा मला 100 पैकी 67 मार्क पडले, जिथं कट ऑफ किती होता 50.25, म्हणजे कट ऑफ पेक्षा 17 मार्क जास्त होते। तर तुम्हाला एवढे तर कट ऑफ पेक्षा जास्त घ्यायचे नाहीये, आपल्याला फक्त कट ऑफ प्रीचा क्लिअर करायचा आहे। मेन्स मध्ये लीड असणं गरजेचं आहे। जर तुम्हाला सिलेक्शन हवं असेल तर तुम्हाला मेन्स मध्ये लीड असणं गरजेचं आहे। त्यासाठी आपण एक सेपरेट व्हिडिओ मेन्सच्या वेळेस बनवूया। तुर्तास आपलं लक्ष असलं काय पाहिजे तर आपल्याला ही प्रिलिम्स पास करायची आहे। आता जवळजवळ 6000 जागा आहेत। मी कट ऑफ प्रेडिक्ट करणार नाही, कारण जर जागा वाढल्या अजून तर कट ऑफ कमी होईल, पण आपण आपल्या परीनं परिपूर्ण असलं पाहिजे। म्हणजे आपल्याला आता जे जीएसचे सब्जेक्ट आहेत पेपर 2 मध्ये जो मेन्सचा सब्जेक्ट आहे जीएसचा आणि प्रीला पण तोच सेम सिलेबस आहे, त्यामुळे तुमची तयारी आत्ताच चांगली करा। जी मेन्स आहे ती मला वाटतं ऑक्टोबर मध्ये तुमची प्री होणार आहे आणि डिसेंबर मध्ये तुमची मेन्स होणार आहे, म्हणजे 2 महिन्यामध्ये तुम्हाला ती मेन्स पण क्रॅक करायची आहे। त्यामुळे आत्ताच तयारी अशी ठेवा। तुमचा पेपर 2 चा जर सिलेबस चांगला कव्हर झालेला असेल तर तुम्हाला पेपर 1 ला म्हणजे मराठी आणि इंग्लिशला वेळ देता येईल। त्यामुळं लक्ष द्या, मी काय सांगतोय, तुमचे सोर्स काय असले पाहिजेत आणि तुमचा अप्रोच काय असला पाहिजे। तर बघा, तुमच्या जी प्रिलिम्स आहे प्रिलिम्सला तुम्हाला विषय कोणते कोणते आहेत ते एकदा आपण बघूया आणि त्या अनुषंगानं पुस्तकं कोणते वाचायचे, तुमचा अप्रोच कसा असला पाहिजे, रोजचं काय प्लॅनिंग असलं पाहिजे, त्यासाठी हा व्हिडिओ आहे। बघा, तुमचा जो पहिला विषय आहे गणित आणि बुद्धिमत्ता आहे। आता मी गणित आणि बुद्धिमत्ता का बरं घेतलाय पहिल्यांदाच, कारण सगळ्यात जास्त वेटेज ज्या 100 मार्काच्या पेपर मध्ये आहे ते ह्याच विषयाला आहे आणि हा विषय मी तुम्हाला स्वतः शिकवणार आहे। ह्याला किती आहेत, 20 मार्क आहेत। मागची जी ग्रुप सी ची प्रिलिम्स झाली होती आणि आता ग्रुप बी ची जी मेन्स झाली 2025 मध्ये, त्यापैकी मी 18 गणित सोडवले होते। प्रिलिम्सला मी 20 पैकी 18 गणित सोडवले होते बरोबर, आणि मेन्सला 22 पैकी 18 गणित सोडवले होते। त्यामुळं आणि मी शिकवतोय सुद्धा, त्यामुळं जे मी सांगणार आहे ते व्यवस्थित फॉलो करा। जर तुम्हाला रिझल्ट सिलेक्शन घ्यायचं असेल यावर्षी तर जे सांगणार आहे ते व्यवस्थित फॉलो करा। त्यानंतर तुमचा पुढचा विषय आहे भारताची राज्यघटना, जो तुमचा 15 मार्कांचा असणार आहे। बरोबर आहे, तुमची जी राज्यघटना आहे ती 15 मार्काची आहे। त्यानंतर भारताची जी अर्थव्यवस्था आहे तो विषय तुम्हाला तो देखील तुमचा 15 मार्कांचा असणार आहे प्रिलिम्सला, बरोबर आहे। त्यानंतर तुमचं सामान्य विज्ञान जे आहे ते देखील तुमचं 15 मार्कांचं असणार आहे, बरोबर आहे। त्यानंतर तुमचं जे चालू घडामोडी आहे ज्याला आपण करंट अफेअर्स म्हणतो ते देखील तुमचं 15 मार्कांचे प्रश्न येतात, बरोबर आहे। त्यानंतर तुमचा भूगोल असतो जो 10 मार्कांचा असणार आहे आणि इतिहास देखील तुमचा 10 मार्कांचा असणार आहे, बरोबर आहे। झाले का? मग किती झाले, 15, 45, 60, 80 आणि 20 मार्कांचा अजून कोणता राहिला, एकच मिनिट द्या। राज्यघटना, अर्थव्यवस्था, विज्ञान, चालू घडामोडी, भूगोल, इतिहास आणि गणित बुद्धिमत्ता वरती, सॉरी विसरलो मी, वरती लिहिलंय मी। हे झालं तुमचं 100 मार्काचं डिवायडेशन। गणित बुद्धिमत्ता 20 मार्कांची, राज्यघटना 15 मार्कांची,
अर्थव्यवस्था 15 मार्कांची, विज्ञान 15 मार्काचं चालू, घोडी 15, भूगोल इतिहास 15. आता जर तुम्ही मेन्सचा सिलेबस पाहिला तर तुमचा जो पेपर 2 आहे जीएस मध्ये, पेपर 2 सेम हाच सिलेबस आहे, फक्त थोडीशी डेप्थ वाढलेली असते. जर तुम्ही आताच हे विषय चांगले केले तर तुम्हाला पुढच्या 2 महिन्यामध्ये, म्हणजे ऑक्टोबर नंतर जर तुम्ही प्रिलिम्स पास झाले तर त्या 2 महिन्यांमध्ये तुम्हाला फक्त काय करायचं आहे, तर फक्त यांची रिव्हिजन करायची आहे. आणि तुमचा जो पेपर 1 आहे त्यामध्ये तुम्हाला मराठी व्याकरण असते 50 मार्कांचं आणि इंग्रजी व्याकरण असते 50 मार्काचं. यात व्होकॅब्युलरी, शब्दसमूह वगैरे सगळं येतं. तुर्तास मी तुम्हाला फक्त प्रिलिम्स बद्दल बोलणार आहे, त्यामुळं जी पुस्तकं सांगतोय ती एकदा व्यवस्थित सगळ्यांनी आपल्याकडे आहेत का बघून घ्या. नसतील तर मार्केटमध्ये जाऊन ती पुस्तक घेऊन या. आता गणित बुद्धिमत्तेचं जर पुस्तक म्हटलं तर तुम्ही अरगडे सरांचं किंवा सचिन ढवळे सरांचं पुस्तक वापरू शकता. हे एमपीएससीच्या बेस्ट पुस्तकांपैकी आहे. गणित आणि बुद्धिमत्तेचे जर पुस्तकं म्हटले तर हे दोघांचे पुस्तक कोणतंही एक घ्या, अरगडे सर आणि ढवळे सर सोबत. आता प्रत्येक विषयाचे PYQ करायचे आहेत तुम्हाला, मग ते गणिताचे असो, बुद्धिमत्ताचे असो किंवा तुमचे हे बाकीचे जे विषय असो त्यांचे पण PYQ तुम्हाला चांगले करायचे आहेत, ते देखील मी तुम्हाला सांगतो. त्यानंतर जी भारताची राज्यघटना आहे तिथं तुम्हाला कोळंबे सरांचं जे पुस्तक आहे बेस्ट आहे. आपल्याला घटना तज्ञ व्हायचं नाही, आपल्याला 15 पैकी 12-13 मार्क घ्यायचे आहेत, त्यामुळं हे बेस्ट पुस्तक आहे. लक्ष्मीकांत वाचायला किंवा याला वेळ घालू नका. त्यानंतर भारताची अर्थव्यवस्था, ते देखील तुम्ही कोळंबे सरांचं पुस्तक वापरू शकता, बेस्ट पुस्तक आहे. इथं पण तुम्हाला जर कन्सेप्ट वगैरे चांगले येत असतील, अर्थव्यवस्थेचे चांगले कन्सेप्ट समजत असतील तर तुम्ही ह्या 15 पैकी 12-13 मार्क आरामशीर घेऊ शकता. त्यानंतर जो विज्ञान विषय आहे यासाठी मी तुम्हाला सांगाल अशोक पवार सरांचं पुस्तक बेस्ट आहे. अशोक पवार सरांचं पुस्तक हे का बरं सांगतोय मी, कारण अशोक पवार सरांचं पुस्तक जे आहे ते मी मेन्सला स्वतः वापरलं होतं. मला सायन्सला 12 पैकी 9 प्रश्न माझे बरोबर होते आणि जे प्राणी वर्गीकरण, वनस्पती वर्गीकरण आहे ते एकदम डेप्थ मध्ये विचारलं होतं, तरी पण माझे सगळे प्रश्न ते वर्गीकरणाचे बरोबर आलेले आहेत. त्यानंतर चालू घडामोडीसाठी तुम्ही एकतर सिम्प्लिफाईड घ्या, इयर बुक मिळतं त्याचं, किंवा जर तुम्हाला करायचंच असेल, आता मला वाटतं ऑक्टोबर मध्ये परीक्षा आहे, म्हणजे याच्या अगोदर 1-1.5 वर्षाचं तुम्हाला परिक्रमा मिळणं जर अवघड आहे, पण जर मिळालीच तर परिक्रमा वाचून घ्या महिन्याच्या महिन्याला. आणि त्यानंतर भूगोलाला सौदी सरांचं पुस्तक बेस्ट आहे. सौदी सर, महाराष्ट्राचा भूगोल, त्यांनी सिलेबस मध्ये मेन्शन केलेलं आहे महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह. मग सौदी सरांचं पुस्तक हे महाराष्ट्राच्या भूगोलाच्या संदर्भामध्ये परिपूर्ण आहे. आणि जर भारताचा भूगोलाचे जे 2-3 प्रश्न असतात ते जर तुम्हाला टॅकल करायचे असतील तर अबुज पाटील सरांचं पुस्तक आहे बघा, भूगोल माइंड मॅप, सुंदर पुस्तक आहे, ते देखील तुम्ही वापरू शकता. त्यानंतर तुमचा जो इतिहास आहे, आता इथं तुम्हाला इतिहासामध्ये 10 पैकी जर समजा 7, 8, 8, 9 मार्क घ्यायचे असतील तर तुम्हाला 2-3 पुस्तकं वाचावी लागतील. पुस्तकं सांगतो मी, इतिहासाचे नवीन पेजवर घेतो, जरा खाली गेलंय ते बघा. इतिहासासाठी तुम्ही काय करू शकता, जर तुम्हाला 8-9 मार्क घ्यायचे आहेत इतिहास, तर इतिहासामध्ये तुम्हाला 11वीचं स्टेट बोर्ड जे जुनं आहे हे वाचावं लागेल. त्यानंतर तुम्हाला कठारे किंवा गाठाळ सर यांच्यापैकी एकाचं पुस्तक वाचावं लागेल. आणि त्यानंतर जर तुम्हाला आधुनिक भारताचा इतिहास म्हणलं तर जयसिंगराव पवार सरांचं पुस्तक बेस्ट आहे. जयसिंगराव पवार सर, हे तुम्हाला जर 8-9 मार्क घ्यायचे असतील तर तुम्हाला हे सगळं करावं लागणार आहे. जर तुम्हाला 5-6 घ्यायचे तर 11वीचं पुस्तक वाचा आणि कठारे किंवा गाठाळ सरांचं पुस्तक वाचता सफिशियंट आहे. पण हे जर पुस्तक वाचले, आता एकदा जर एखादी गोष्ट वाचली तर माणसाने कधीच विसरत नाही, त्यामुळे मी हे सांगाल तुम्हाला की हे 3ही पुस्तक रेफर करा, 8-9 मार्क आरामशीर पडतात, बरोबर आहे. आणि आता त्यानंतर तुमचा दुसरा असा राहिलं जे PYQ आहेत ते तुम्हाला सांगितलं. 21,000 नावाचं जे पुस्तक आहे आप्पा हातनवरे सरांचं लोकसेवा पब्लिकेशन, बेस्ट पुस्तक आहे.
आता जर आपल्याला लढाई करायची आहे तर आपल्याला आपल्या शत्रूच्या स्ट्रॉंग बाजू, वीक बाजू माहित असणं गरजेचं आहे. आणि आता जर तुम्ही एमपीएससी ची तयारी करताय, म्हणजे आता तुम्ही तलाठी जर या अगोदर सरळ सेवेमध्ये होती ती, पण ती आता एमपीएससी मध्ये होणार आहे. मग तुम्हाला नेमकी माहित पाहिजे आपली लढाई कुणासोबत आहे, त्यासोबत कसं लढायचं. आणि ती लढाई तुम्हाला लढाईची परिपूर्ण तयारी करायची असेल तर आप्पा हातनोरे सरांचं 21,000 प्रश्नसंच पुस्तक जे आहे PYQ बेस्ट, ते बेस्ट पुस्तक आहे. त्यामधून तुम्हाला समजेल की नेमकी प्रश्न कसे येतात, आपल्याला कोणत्या टॉपिक वरती भर द्यायचा आहे, हे सगळं तुम्हाला करायचं आहे. बरोबर आहे. आता थोडस प्रमोशन करतो. आपल्याकडं तलाठी भरतीसाठी फास्ट ट्रॅक बॅच चालू आहे, ज्यामध्ये तुमच्या प्री प्लस मेन्सचा सिलेबस परिपूर्ण कव्हर करून घेतला जाणार आहे. ज्यामध्ये तुम्हाला गणित बुद्धिमत्ता तर मी शिकवणार आहे. 20 पैकी तुम्हाला 15, 16, 17, 18 जर तुम्ही एफर्ट घेतले तर 18 पर्यंत मार्क तुम्हाला पडणार. मी गॅरंटी देणार नाही की 20 पैकी 20 येतील. हे कुणी पण फेके मारत असेल की 20 पैकी 20, ते शक्य नाहीये. मी जरी बसलो तरी माझे 1-2 प्रश्न चुकणारच आहे. त्यामुळे 17-18 प्रश्नापर्यंत तुम्हाला घेऊन जायची जबाबदारी माझी. आणि तुमचा जर आता कट ऑफ किती लागणार आहे, तर समजा लागला 45, तर जर 18 इथं पडले तर बाकीच्या विषयामध्ये तुम्हाला थोडे थोडे जरी मार्क आले तरी तुम्ही ती टॅकल करू शकता, प्रिलिम्स पास होऊ शकता. त्यामुळं ह्या आपल्या बॅच मध्ये तुमचा गणित बुद्धिमत्तेचा जो सिलेबस आहे, प्रीचा 20 मार्काचा, मेन्सचा 22 मार्काचा, तो मी स्वतः शिकवणार आहे. आणि मी मेन्स दिलेले आहेत, प्रिलिम्सला पण माझा चांगला स्कोर येतो. तर ह्या बॅच मध्ये तुम्हाला तुमच्या प्री प्लस मेन्सचा सगळा सिलेबस शिकवला जाणार आहे. ज्यांना आपली बॅच मध्ये प्रवेश घ्यायचा असेल त्यांनी आपलं उत्कर्ष इन्स्टिट्यूटचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा, किंवा तुमच्या स्क्रीनवर जो नंबर आहे 9793924141 त्यावरती संपर्क साधायचा आहे. पुन्हा एकदा सांगतो, ही संधी वाया घालवू नका. ही जर संधी गेली तर खूप मोठा पश्चाताप करायची वेळ येईल. का बरं सांगतोय, कारण मला प्रिलिम्स मध्ये 67 मार्क होते आणि मेन्स पण माझी यावेळेस निघल. त्यामुळे सांगतोय, आपल्या तयारीला परिपूर्ण करायचं असेल तर आपली उत्कर्ष इन्स्टिट्यूटची बॅच डाउनलोड करा, ऍप डाउनलोड करा आणि तिथून बॅच प्रवेश करा. जर काही डाऊट असतील तर आपल्या ऑफिसच्या नंबरवरती संपर्क साधायचा आहे. हा जो व्हिडिओ बनवला तसाच आपण सेम मेन्सच्या वेळेस बनवणार आहोत. त्यामुळे आपलं चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रमैत्रिणींसोबत ह्या व्हिडिओची लिंक शेअर करा. धन्यवाद.